आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईमध्ये उष्माघाताच्या संभाव्य पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून MMRDA कडून कंत्राटदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। कंत्राटदारांना निवारा शेडसह अन्य उपाययोजना बंधनकारक। ऐरोली खाडी किनारी असंख्य माशांचा मृत्यू, खाडी किनारी दुर्गंधीचं साम्राज्य, नवी मुंबई महानगरपालिकेचं मात्र दुर्लक्ष। सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांचा गुजरातला तपास सुरू। आरोपींनी वापरलेली बंदूक शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचं पथक सुरतला पोहोचलं। शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्सची 400हून अधिक अंकांनी उसळी, तर NSE निफ्टीचा 130 अंकांच्या वाढीसह व्यवहार सुरू। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्यातील 96% काम पूर्ण, रिकाम्या डब्यांसह ड्राय रन देखील संपन्न। आणखी काही महत्त्वाच्या चाचण्या पुढील आठवड्यापासून सुरू होणार। प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय, एप्रिल ते जून दरम्यान पुण्याहून 138 विशेष रेल्वे सोडण्याचं नियोजन। दानापूरसाठी सर्वाधिक 40 रेल्वे सुटणार। मुंबई आणि ठाण्याला उष्णतेचा येलो अलर्ट, 25 एप्रिलपर्यंत उष्ण आणि दमट परिस्थितीचा अंदाज, तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये केवळ 9.43 TMC पाणीसाठा शिल्लक। राखीव पाणीसाठा सोडल्यास पुणे शहराला जेमतेम 40 दिवस पुरेल एवढाच हा पाणीसाठा। पुण्यामध्ये मुळशीत 1100 बोगस मतदारांची नोंदणी, बोगस मतदान होऊ नये म्हणून पोलीस सतर्क, पोलिसांकडून मतदान केंद्राची पाहणी।